आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शिवाजी पार्क या ठिकाणच्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आलेली आहे। रावते साहेब, फक्त तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी येणं बाकी एवढंच सांगतो, बाकी म्हणून त्यावर प्लीज। आणि विभाग प्रमुख इथे आहेत, त्यांनी तुम्हाला माहिती महासाहेबांच्या बाबतीत रावते साहेब फक्त एकच आहे की महासाहेब सर्व शिवसैनिकांसाठी म्हणून आमच्या सर्व शिवसैनिकांचं मत होतं एक प्रेरणास्थान म्हणून या ठिकाणी म्हणजे मी बोललो मी मगाशी सुरुवातीलाच बोललो की आमच्या डोळ्यात फक्त अश्रू यायचे बाकी आहेत, बाकी इतकं ते जीवाला लागला। मीनाताई पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना झालेली आहे आणि हा सगळा प्रकार जीवाला लागला असं रावते यांनी म्हटलेलं आहे। शिवाजी पार्क परिसरात उद्धव समर्थक जमा झालेले आहे आणि हा प्रकार ज्याने कोणी केला असेल, हा समाजकंटकपणा ज्याने कोणी केला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आता होऊ लागलेली आहे। हा पुतळा सध्या स्वच्छ करण्यात आलेला आहे, त्याच्यावरील रंग पुसण्यात आलेला आहे। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना झाली आणि त्यामुळे आता संताप व्यक्त करण्यात येतोय। ठाकरे समर्थक या पुतळ्याच्या परिसरात जमलेले आहे। शिवाजी पार्क परिसरातील हा पुतळा ज्याची दुसऱ्यांदा विटंबना झालेली आहे। विविध प्रतिक्रिया या विटंबने प्रकरणी समोर येत आहे, तर कोणी हा खोडसाळपणा केला असा प्रश्न उपस्थित होतोय। दृश्य आपण पाहतोय, पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि त्यानंतर आता पुतळ्याची स्वच्छता करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणी परिसरातले सीसीटीव्ही तपासले जात आहेत। हा प्रकार कुणी केला याची कसून चौकशी केली जाते। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना झालेली आहे। आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे माझ्यासोबत सध्या जोडले गेले आहे। महेंद्र, कशा प्रकारे सध्या ही चौकशी सुरू आहे, कोणी हा प्रकार केलाय, काय माहिती? प्रणिती, सध्या पाहायला गेलं तर पोलीस तपास चालू आहे। अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही। पोलीस जे आहे ते गुन्हा दाखल नाही झाला तर सुमोटो जे आहे ते घेतील आणि या प्रकरणाची सध्या तपास करतील। माझ्याबरोबर बोलण्यासाठी जी घटना घडली त्यानंतर त्यावेळेस जे ते साफसफाई करण्यात आली, ते शिवसेनेचे जे ते कार्यकर्ते माझ्यासोबत अजित कदम आणि चंद्रकांत झगडे सर। काय सांगाल आपण? आपल्याला जेव्हा हे समजलं तेव्हा नेमका प्रकार काय वाटलं? मला त्यावेळेला मी लगेच चंदू आणि आम्ही प्रबोधनकारांच्या पुतळ्याजवळ होतो। पुन्हा चंदूला बोलू जरा चल, तर बघितलं तर अंगावर तो रंग उडालेला होता। तो रंग रिमूव्ह करणं हा आमच्यासाठी पहिलं कर्तव्य होतं। पडलाय टाकला हा भाग नंतरचा होता, तर तो आम्ही मग ते पेंटर वगैरे बोलवून आम्ही ते रिमूव्ह करून टाकला पूर्ण। काय वाटते तुम्हाला की हे कोणी केलं असावं? अजित मला बोलल्यावर पहिलं आम्ही आमचं कर्तव्य केलं की साफसफाई, कारण कोणी केलं कसं घडलं हा दुय्यम पाठ झाला नंतर। त्यामुळे आम्ही साफसफाई, पण ज्यांनी केलं हे गांडू काम केलेलं आहे। जर केलं असेल तर, चुकून झालं असेल तर आम्ही पण पहिलं असं म्हटलं की काय ते सिंदूर कलर करताना वगैरे काय डबा बिबा पडला वगैरे असं असेल, अंदाज लावला, पण ते तसं वाटत नाही, कारण चेहऱ्याच्या शोल्डरच्या खाली आहे हे सगळं झालेलं आहे। बघू आता पोलीस तपास करतीलच। पण जसं महेश सावंत स्थानिक आमदार बोलले की आपण जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं प्रत्युत्तर म्हणून असा प्रकार करण्यात आला आहे। ते असा अंदाज बांधतायत, त्याला आपण काय बोलत नाही, अंदाज बांधतायत। समोर जो येईल CCTV मध्ये त्याला उत्तर कसं द्यायचं ते आम्हाला माहिती आहे। काल पण मुख्यमंत्र्यांनी जो त्यांचा विजय मेळावा संकल्प झाला होता त्यामध्ये त्यांनी कफन चोर असं ठाकरे गटाला म्हटलं ना, तर आम्ही त्याला उत्तर आमच्या पद्धतीने असं देऊ ना की जो टाकलाय त्याच्या हातच जागेवर राहणार नाही, हात काढून बाजूला टाकू। मग काय केस कोर्ट कचेऱ्यानंतर तो भाग वेगळा, पण त्या आधी आम्हाला कळलं पाहिजे की काय केलं। आणि हे जर त्यांचा जो उद्देश आहे भडकवण्याचा आणि जो आम्ही भडकलो तर ते सक्सेस झाले। आम्ही नाही भडकत म्हणजे ते भडकणार ना।
त्यामुळे आम्ही आपलं यापूर्वी अगोदरही काही असं जे ते महान व्यक्ती आहेत त्यांचे पुतळ्यांची विटंबना होते सरकारकडून वर्षापूर्वी येतेच झालेलं आहे. झालेलं आहे आणि आज पुन्हा एकदा झालं आहे आणि कोणाचं आहे? सरकार कर्तव्य कोणाचं आहे? हा जाब त्यांना तुम्ही विचार, आणि त्यांना सांभाळता येत नाही ना, त्यांना आता आम्ही काय करू शकतो? नक्कीच तर अजित कदम आणि चंद्रकांत झगडे या ठिकाणी होते आणि त्यांनी जे आहे ते या मासाहेबांच्या पुतळ्याची आहे ती सर्वात पहिली साफसफाई केली होती. त्यांना तो रंग दिसला तेव्हा त्यांना असं वाटलं की विटंबना झाली आणि त्यानंतर त्यांनी ती पूर्णपणे साफसफाई केली. पण याचं उत्तर आहे ते ठाकरे गटाकडून देण्यात येईल असं ते सांगण्यात येतं. जी महेंद्र, पुन्हा एकदा तुमच्याकडे मी येणारच आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी. मात्र यावर तातडीनं प्रतिक्रिया आली आहे अंबादास दानवे यांची, ती ऐकूयात. खरं तर कोणी माथे फिरून अशा प्रकारे स्वर्गीय महासाहेबांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीनं कृत्य करण्याचा जो प्रयत्न केला, मला वाटतं हा निषेधार्ह आहे. पोलिसांनी ताबडतोब या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे. तुम्ही सगळ्या प्रकार पाहता राज्यात ही परिस्थिती, त्याच्यानुसार काय वाटतं तुम्हाला कोणी केला असेल? नाही, मी कोणावर आरोप नाही करणार, परंतु पोलिसांनी कठोर कारवाई करावी एवढंच मी सांगेन. पण बाळासाहेबांचा विचार सांगणारे एकनाथ शिंदे सत्तेत असं असताना तर काय होतंय, तर तुम्ही त्याच्यावर काय सांगा? बाळासाहेबांचा विचार सांगणारे एकनाथ शिंदे थोडी आहेत. एकनाथ शिंदे अमित शहाचा विचार सांगणारे, बाळासाहेबांचा विचार थोडी असा आहे. त्याच्यामुळं त्यांना काही घेणे देणे नाही, फक्त नावापुरतं मतापुरतं ते बाळासाहेबाचा फोटो ठाकरे हे नाव वापरतात स्वार्थापुरता. बाकी काय फार अस्मिते आणि स्वाभिमान थोडी राहिलेला आहे त्यांना. खरंच तर कोणी माथे फिरून अशा प्रकारे स्वर्गीय. पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे. महेंद्र, तपास या संदर्भातला आता कसा सुरू आहे? कारण रात्रीच कुणीतरी हा प्रकार केला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. नक्कीच रात्री हा प्रकार झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. पोलीस त्या पद्धतीने तपासणी करतायत आणि जे ते गुन्हाही दाखल होईल आणि त्यानंतर जी हे समजून येईल की नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कोणी केलं आणि ते का केलं असावं. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवसैनिकांच्याकडून जे ते मासाहेबांच्या पुतळ्याला आहेत ते हार घातले जात आहेत. त्यांच्या पुतळ्याची जी आहे ती स्वच्छता केल्यानंतर त्या ठिकाणी हार घातले गेलेत आणि त्यानंतर काही वेळापूर्वी जे आहे ते दिवाकर रावते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हेही या ठिकाणी त्यांनीही हार घातलेत. आणि आता आपण पाहिलं तर आशिष चेंबूरकर जे आहेत ते म्हणजे एका ठिकाणी जर पाहिलं तर आता शिवसैनिकांची गर्दी ते वाढत चालली आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात येऊन मासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून त्यांना वंदन करतायत आणि ही अशी गोष्ट त्यांच्या जीवाला खूप लागली आहे. त्यामुळे आता पुढे या गोष्टीचा काही राजकारण होतं आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पाहणं कारण मासाहेबांचा पुतळा याच्या अगोदरही त्याची विटंबना झाली होती आणि आज पुन्हा एकदा जे आहे ते ठाकरे गटाकडून जे आंदोलन करण्यात आलं होतं त्याचं प्रत्युत्तर आहे का हेही आता काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. सध्या पोलीस तपास करत आहेत आणि पोलीस तपासानंतर या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो उघड होईल. आणि जोईल, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी नेमका हा विटंबनेचा प्रकार कसा घडला असेल असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे कुठेतरी हा खोडसाळपणा असेल अशी शक्यता वर्तवली जाते. नक्कीच एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही जन्मदिवस आहे आणि प्रबोधन ठाकरे यांचीही जयंती आजही आहे आणि याच दिवशीच नेमकं जे ते मासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे जे ते शिवसैनिकांमध्ये तीव्र असा संताप आहे, उद्रेक आहे. आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी जे काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्याचं उत्तर आहे आम्ही शिवसेना पद्धतीने किंवा शिवसेना स्टाईलने देऊ. त्यामुळे आज हे नेमकं झालं आणि कोणी केलं हे पहिलं ते प्रामुख्याने तपासाअंती माहिती पडेल. त्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो उलगडा होईल. मात्र जे ते शिवसैनिकांसाठी श्रद्धास्थान असलेलं जे ते मासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना ही सातत्याने दुसऱ्यांदा झाली आहे. त्यामुळे यापुढे जे आहे ते अशा सर्व पुतळे ज्यांची जे आहे ती सुरक्षेचा प्रश्न आहे हाही महत्त्वाचा असणार आहे. कारण यापूर्वीही महत्त्वाचे असे काही नेते आहेत त्यांचे पुतळे बांधले गेले, त्यांचीही काही ठिकाणी विटंबना झालेली आहे आणि त्यानंतर सरकारकडून त्या ठिकाणी काही दिवसासाठी ती सुरक्षा वाढवण्यात येते. मात्र दादर हा जो आहे तो प्रामुख्याने गजबजलेला असतो. पहाटेपासूनच रात्री. महेंद्र, पुन्हा एकदा तुमच्याकडे या संदर्भातली माहिती घेण्यासाठी येणार आहे.